मस्त कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण मसालेदार असे पालक पुऱ्या बनवणार आहेत. तर आज स्पेशल दिवस म्हणजे आज प्रजासत्ताक दिवस, रिपब्लिक डे. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना यूट्यूब फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा मी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक डिश बनवणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर मी पालक पुऱ्याचं तुम्हाला दाखवते. तर हे पालक घेतलेलं आहे, अर्धा किलो पालक आहे. छान असं वॉश करून पाणी निथरायला ठेवलेलं आहे. तर हे आपण अगोदर मिक्सरमध्ये असंच वाटून घेणार आहे. थोड्याशा कोवळ्या काड्या आहेत, अशा कोवळ्या काड्या पण घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला पीठ फक्त याच्यामध्ये मळायचं आहे, पाणी टाकायचं नाही. तर हे वाटून घेते मी अगोदर. तर हे अशा प्रकारे आपण बघा पालक असं एकदम छान वाटून घेतलेलं आहे. हे इतकं असं पातळ झालेलं आहे आणि अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करणार आहेत. तर मसाल्यांमध्ये आपण घेणार आहेत आता हे मिक्सरच्या या जारमध्ये टाकणार आहे. हिरवी मिरची घेते, हिरवी मिरची आपण देठं काढून घ्यायला लागलो. तर हिरवी मिरची हे तुकडे करून टाकते. नंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे, ओवा आणि लसूण हे टाकून आपण वाटून घेणार आहेत. अर्धा चमचा आपण ओवा घेणार आहे. नंतर अर्धा चमचा जिरे घेणार आहे आणि लसूण पाकळ्या टाकायच्या. एक गड्डी लसणाची घेतलेली आहे आपण सोलून. तर हे टाकून छान आपल्याला वाटून घ्यायचं, कारण आपल्याला पुरी एकदम मसालेदार बनवायची आहे, चटपटीत एकदम. तर वाटून घेते. तर हे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, ओवा याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे, ते पण आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे. त्याच्यानंतर आपण धने पावडर टाकणार आहे, कारण धने पावडर टाकलेलं नाही, त्याच्यामुळे धने पावडर टाकून घेते. 1 चमचा धने पावडर आणि हळद टाकणार आहे. हळद 2 चमचे, छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यामधला. आणि मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण भाज्यामध्ये पण मीठ वापरणार आहे, त्याच्यामुळं बेतानं टाका. तर हे अर्धा चमचा फक्त मीठ घेतलं. तर हे पूर्ण साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि याच्यामध्ये आपल्याला आता जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे 4 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे. तर आता हे छान ह्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम घट्ट असा गोळा बनवायचा आहे, पाणी टाकायचं नाही अजिबात. तर घेते मळून. तर हे अशा प्रकारे आपण एकदम घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. त्याला आता थोडंसं एकदम तेलाचा हात लावून घेणार आहे आणि परत नंतर मळून घेणार आहे. आणि एक 15 मिनिट आपण याला मुरू देणार आहेत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. छान मळून घ्यायचं. तर आपण आता दाल तडका करून घेणार आहेत. तर त्यासाठी आपण ही 1 वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे. तर ह्याला छान 2-3 पाण्याने आपण वॉश करून घेणार आहेत. तर हे डाळ छान आपण धुवून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहे. एक वाटी आपण डाळ घेतलेली आहे. तर आपण 1.5 ग्लास याला पाणी टाकणार आहे. 1.5 ग्लास पाणी टाकले. थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं आहे. नंतर हळद टाकायची, 1/2 चमचा हळद आहे.
आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि आपल्याला याच्या आता कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर हे मिडियम गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण वांग्या बटाट्याची भाजी करून घेणार आहे. तर हे वांग्या बटाट्याची भाजी आपण सुकी भाजी करणार आहे, एकदम अशी चपचपीत. तर त्यासाठी 2 बटाटे हे असे फोडी करून घेतलेले आहेत आणि वांगे आहेत 4. तर हे पाण्यामध्ये टाकून घेतलेत काळे पडू नये म्हणून. तर हे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी, आणि थोडंसं 1 इंच आल्याचा तुकडा आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत. हे आपण सर्व एकत्र वाटून घेणार आहेत कोथिंबीर टाकून. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर आपण मोहरी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये, पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकणार आहे. छान फुलू द्यायचे आहे. आणि थोडंसं हिंग पण टाकणार आहे, हिंग पावडर. आणि कढीपत्ता. आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो आहे गावरा, तो टाकते. तर 2 मिनिट टोमॅटो आपण तेलामध्ये परतल्यानंतर आपण याच्यामध्ये दुसरे सुके मसाले टाकणार आहे. तर सुक्या मसाल्यामध्ये आपण थोडीशी जिरे पावडर टाकणार आहे, अगदी थोडी टाकायची आहे जिरे पावडर. नंतर धने पावडर टाकणार आहे थोडी, अर्धा चमचा धने पावडर. नंतर हळद टाकायची आहे पाव चमचा. आणि आपला घरगुती तिखट आहे काळा मसाला, कांदा लसूण मसाला म्हटलं तरी चालेल, पण आमच्याकडे मराठवाड्यामध्ये काळं तिखट म्हणतात त्याला, मसाले भाजून केलेलं असतं. तर हे 1 चमचा टाकते. आणि कलरसाठी आपल्याला थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे, अर्धा चमचा. तर हे काश्मीरी लाल मिरची पावडर. तर हे सर्व आपल्याला परत तेल सुटेपर्यंत छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तो टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये, लवकर नरम होतात. तर हे अर्धा चमचा मीठ टाकते. नंतर बघत बघत भाजी शिजत आल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मीठ. तर आता हे 2 मिनिट तेलामध्ये परतून घेतल्यानंतर हे आपण शेंगदाणे, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण केलं होतं ते पण टाकून घेणार आहे. ते पण तेलावर आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये अद्रक वगैरे आहे, लसूण, त्याचा थोडासा कच्चेपणा जाण्यासाठी आपण ह्याला पण तेलावर परतून घ्यायचं. तर तेल आता चांगलं सुटलं आहे आणि आपले मसाले सगळे छान असे परतून झालेले आहेत. तर या वेळेला आपण याच्यामध्ये वांग्या बटाट्याच्या फोडी टाकून घेणार आहे पाण्यातून काढून. तर छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिट आपल्याला झाकून ठेवून थोडंसं वांगे बटाटे शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. दोन मिनिट झालेला आहे. तर छान अशी वाफ आलेली आहे बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे. आणि शिजण्याच्या अगोदर आत्ताच एवढा छान वास येतोय ना, ते एकदम मस्त अशी भूक लागेल, ज्याला भूक नाही त्याला पण. तर या वेळेला आपण हे मिक्सरचं थोडंसं भांडं विसवून घेतलेलं आहे ते पाणी टाकते. वाळून नाही जाऊ द्यायचं, त्याच्यामध्ये पण आपलं मसाले असतात. तर हे छान मिक्स करून घेऊन एकदम कमी गॅसवर 10 ते 15 मिनिट आपल्याला ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे. तर वांगे बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन झाली. हे आपलं कुकर पण 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर याची हवा जाती तोपर्यंत आपण याची तडक्याची तयारी करणार आहे. तर इकडं आता भांडं ठेवलेलं आहे गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते.
कुकरची हवा जाते तोपर्यंत. तेल गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे. पाव चमचा मोहरी. नंतर जिरे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आलं आणि लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे. 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि आल्याचा अर्धा इंच तुकडा आहे, तो पण आपण याच्यात टाकून घेणार आहे. छान गुलाबी कलरवर सोनेरी होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. नंतर याच्यामध्ये लाल मिरची टाकणार आहे तडक्यासाठी. आणि कढीपत्ता. आणि कांदा टाकते. एक कांदा चिरून घेतलेला आहे. छान याला पण सोनेरी कलरवर आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. तर 2 मिनिट झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. एक टोमॅटो घेतला आहे मोठा गावरान. त्याला पण आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं. मीठ टाकते अर्धा चमचा. टोमॅटो लवकर शिजले जातात. आणि यावेळेला आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाप्रमाणे टाका, कारण मी जास्त आता तिखट करणार नाही, त्याच्यामुळे अर्धा चमचाच टाकणार आहे. तिखट आहे खूप. आणि परत याला मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचंच आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी. नंतर वरतून पण आपण थोडीशी टाकणार आहे. तर आपला हे तडका तयार आहे. तर बघू डाळ शिजली का आता. हवा पण गेलेली आहे. मस्त एकदम छान आपल्याला पाहिजे तशी एकदम डाळ अशी शिजून तयार आहे. कारण आपल्याला एकदम पूर्णासारखी डाळ बारीक नाही शिजवून घ्यायची. ही अशी थोडीशी राहिलेली अशी शिजवायची. त्याला घोटायची नाही. याला न घोटताच आपण लगेच याच्यामध्ये टाकून देणार आहे. मस्त एकदम. तर थोडंसं पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये. पाणी ॲड करते. तर हे पाणी ॲड केलेलं आहे आपण. तर हे असं घट्टसर थोडंसं भातावर खाण्यासारखं. जास्त आपण पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण करणार नाही. तर हे असं आपलं डाळ तयार झालेलं आहे वरण. तर ह्याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर हे उकळी आलेली आहे. तर या वेळेला आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून लगेच आपल्याला दाबून घ्यायची याच्यामध्ये, नाहीतर काळी पडते कोथिंबीर. छान हलवून घ्यायचं. आता हे गॅस आपण बंद करणार आहे. बघा किती सुंदर असं छान असं वरण तयार झालेलं आहे आपलं. मस्त एकदम. बघू आपण आता वांगे बटाट्याची भाजी पण शिजली असेल. बघा किती छान एकदम भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम झणझणीत अशी. आणि कलर पण किती छान आला आहे बघा. वांगे तर शिजलेलेच आहेत. तर बटाटे पण आपले नवीन आहेत, त्याच्यामुळे लगेच शिजले जातात म्हणून मी एकत्र टाकलेलं आहे. तर छान अशी एकदम सुकी पण नाही आणि ही अशी चपचपीत भाजी तयार झालेली आहे, जे की अशी ताटात वाढता येईल असं. तर आपले बटाटे पण शिजलेत का बघू आपण. शिजले जर नसतील तर आणखी थोडंसं राहिलेले आहेत. थोडं आणखी आपल्याला 5 मिनिट शिजू द्यायचं. वांग्या बटाट्याची भाजी आपली 5 मिनिट शिजते तोपर्यंत आपण आता इकडं पुऱ्या लाटून घेणार आहेत, पालक पुऱ्या. तर पीठ पण आता छान भिजलेलं आहे. तर हे अशा प्रकारे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊन आपण पुऱ्या लाटून घेणार आहेत. हवे त्या आकाराच्या तुम्ही लाटू शकता. मध्यम साईजच्या मी लाटून घेते. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. तर अशा पद्धतीनं आपण पुऱ्या लाटून घेणार आहेत. आणि कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम होतं आहे तोपर्यंत पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. कारण शक्यतो पालक भाजी लहान मुलं खात नाहीत. तर अशा पद्धतीनं करून खाऊ घाला तुम्ही. पालक पुऱ्या एकदम पौष्टिक असतात.
तर हे आता तेल गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये आपण पुऱ्या टाकून घेणार आहेत आणि छान अशा गोल्डन कलरवर परतून घेणार आहेत. त्याला छान असं तळून एकदम टम फुगली पाहिजे. तर पुऱ्या करून घेते मी आता. बघा अशा पद्धतीनं कशी छान अशी टम्म फुगलेली आहे. तर अशाच पद्धतीनं सगळ्या पुऱ्या आता मी करून घेणार आहे आणि थोड्या थोड्या लाटून घ्यायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या आहेत. एकदम पूर्ण लाटून ठेवायच्या नाहीत. एक 5-6 तयार करून घ्यायच्यात आणि तळून घ्यायच्या आहेत. तर असं करून मी पूर्ण आता पुऱ्या तळून घेणार आहे. तर याच्यानंतर आपण जिरा राईस पण बनवणार आहेत. तर जिरा राईसची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवते घाईघाईमध्ये. बघू आता. तर हे जिरा राईस आपण करण्यासाठी 2 तमालपत्र, थोडी उंची शहाजिरी, 4 लवंग, 4 मिरे, 1 वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आणि ही 2 वाटी तांदूळ वॉश करून थोडंसं पाण्यामध्येच भिजत घातलेलं आहे फोडणी करीपर्यंत. तर इकडं आपण कुकरमध्ये करून घेणार आहेत. तर कुकर गरम करायला ठेवला आहे. तर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर जे आपण खडे मसाले घेतले होते ते सर्व टाकणार आहे. सर्वात अगोदर तमालपत्र आणि नंतर लवंग, मिरे, वेलची, दालचिनी आणि उंची शहाजिरे टाकून घेतले. छान तडकल्यानंतर थोडेसे जिरे टाकणार आहे. जिरा राईस म्हटल्यानंतर जिरे आलेत आणि छान जिरे फुलल्यानंतर हे आपण भिजत घातलेले तांदूळ आहेत ते आपण कुकरमध्ये घालून देणार आहे आणि चांगलं 1-2 मिनिट चांगलं तेलावर आपण परतून घ्यायचं आहे. याला मस्तपैकी एकदम परतून झाल्यानंतर आपण 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तर 4 वाटी आपण पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम एकजीव सगळं झालं पाहिजे. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर चांगलं असं ढवळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याला शिट्टी करून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि आपला भात तयार होईल मग नंतर. तर बघू आता आपण पुढचं परत नंतर आणखी शिरा पण करायचा आहे. त्या शिऱ्याची रेसिपी दाखवते. तर बघू आपण आता पुढचा व्हिडिओ. तर आता सगळ्यात शेवटी आपण गोड केलंच पाहिजे, कारण आपल्याला प्रजासत्ताकाचे थाळी करायची आहे. तर आपला हा पूर्ण देशवासियांचा एकदम महत्त्वाचा असा सण आहे सर्व लोकांसाठी. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतले आणि 1.5 वाटी रवा घेतलेला आहे जाडसर. तो आपण छान असा भाजून घेणार आहे. एकदम तेलावर मस्तपैकी असं परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत. तर 1 मिनिटभर झालेला आहे. एकदम मंद गॅसवर आपण परतून घेतलेला आहे. हे भाजून रवा छान खमंग असा सुगंध सुटला पाहिजे तूप आणि रव्याचा. तर हे अशा पद्धतीनं आपण बघा कलर आता चेंज होतो आहे आणि मस्त असा फुलल्यासारखा पण दिसतो आहे. तर आपण हा आता काढून घेणार आहे ताटामध्ये. तर बघा हे अशा पद्धतीनं आपण जवळून दाखवते तुम्हाला. बघा किती छान एकदम रवा एकदम छान सोनेरी कलरवर परतून झालेला आहे. तर आपण पुढची प्रोसेस करू आता. तर हे ड्रायफ्रूट्समध्ये आपण थोडेसे काजू घेतलेले आहेत. बदाम नाहीत माझ्याकडे, संपलेत आता. थोडासा पिस्ता आहे, चारोळी आहे थोडी आणि मगजबी आहे. तर आपण हे सर्व साहित्य तुपामध्ये थोडंसं तळून घेणार आहे. तर परत आणखी 1 ते 1.5 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे याच्यामध्ये. शिरा करायचा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तुपाची अजिबात कंजूशी करायची नाही. तर तूप एकदम चांगलं असं वितळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे पूर्ण जे आहे ड्रायफ्रूट्स ते पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि जरा फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे. तर 2.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. तर आपण तुपाचा वापर केलेला नाही शिऱ्यासाठी, फक्त पाण्यामध्ये करणार आहे. तर हे पाणी टाकून घेतलं आहे 2.5 ग्लास. तर या वेळेला आपल्याला याला पाण्यातला उकळी येऊ द्यायची आहे. तर आपण साखर पण टाकून घेणार आहे. तर 1.5 वाटी रवा आहे
तर 1 वाटीपेक्षा कमी मी साखर टाकून घेते आणि थोडीशी वेलची पावडर आहे, 4 वेलची साखर टाकून आपण कुटून घेतलेला आहे फ्रेश एकदम. त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आता. आणि कलरचा करणार आहे त्याच्यामुळे आपण उभी चिमूटभर कलर घेतलेला आहे, ऑरेंज कलर आहे, तो पण टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा. छान दिसतो कलरचा शिरा केल्यानंतर. असेल कलर तर टाका, नसेल तर काही गरज नाही आहे म्हणून मी टाकते. तर उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण हा पूर्ण रवा टाकून मिक्स करून घेणार आहे. गॅस कमी करायचा आहे, गाठ होऊ द्यायची नाही अजिबात. तर हे अशा प्रकारे आपलं छान असा शिरा एकदम मस्त आहे बघा, रटरट एकदम शिजलेला आहे. त्याला 2 मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे असं आपला शिरा तयार झालेला आहे. तर तुम्हाला आता ताट करून दाखवते पूर्ण. तर हे आपलं दाल तडका किंवा वरण हे आपण वाटीमध्ये काढून घेते, ताट करून दाखवते तुम्हाला. नंतर हा भात घेतलेला आहे आपण, भात पण आपण टाकून घेऊ. नंतर हा शिरा आहे, शिरा पण आपण टाकून घेणार आहे. आणि हे आपली वांगा बटाट्याची सुक्की भाजी आपण केलेली आहे छानपैकी. आणि सगळ्यात शेवटी हे आपले पुरे ठेवणार आहे. बघा किती छान झालेले आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण प्रजासत्ताक दिनाची आपण ही थाळी बनवलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी मस्तपैकी चटपटीत अशी भेळ ठेवणार आहे मी. भेळचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला अपलोड करेन, याचा केलेला नाही व्हिडिओ. तर हे अशा पद्धतीनं आपली पूर्ण ही थाळी तयार झालेली आहे. मस्त केशरी, व्हाईट आणि ग्रीन कलर हे आपले प्रजासत्ताक दिनाचे आपल्या झेंड्याचे कलर. नंतर ही वांग्या बटाट्याची भाजी, वरण आणि भेळ. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.